जुन्नर बाजार समितीमध्ये आता जुन्नर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं गाव आहे किंवा जन्मस्थळ आहे आणि ह्या शिवनेरी किल्ल्याची म्हणजे ज्या तालुक्यामध्ये हा शिवनेरी येतो त्या तालुक्यामधील जुन्नर कृषी बाजार समितीमध्ये आज जो मोठा गदारोळ चाललेला आहे 28 कोटी 44 लाख रुपयाची जमीन खरेदी करण्यावरून चेअरमन, संचालक आणि शेतकरी यांच्यामध्ये जो वाद निर्माण झालेला आहे, तर तो फक्त तालुक्यापुरताच मर्यादित आहे की काय समजत नाही आहे. आणि यामधील काही कायदेशीर बाबी जर तपासून पाहिल्या तर यामधील आपल्याला सत्यता लक्षात येऊ शकते. अर्थात यामध्ये चेअरमन काय म्हणतात हे प्रथमतः एकदाच आपण ऐका, म्हणजे आपल्याला समजेल की चेअरमन कशा पद्धतीचे आहेत म्हणून. एक सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, देशाचं सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट मुंबई, सर्वोच्च महाराष्ट्रातलं, यांनी 2-2 वेळा रघुनाथ आबाजी लेंडे, मला नावं घ्यायचं नव्हतं, हे त्यांचं मूर्ख, मला काय बोलतात, मला त्याचं खालच्या पातळीला किती जावं, 53 लाखाचा मुरुमाचा अपराध पर 40 लाख रुपये त्यांच्या खात्यावर, मुलाच्या नेच्या खात्यावर आहेत आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा कुठे, गुन्हा रजिस्टर नंबर FIR नंबर 307 2017 केस दाखल शासनाने केली, संजय काळे नाही, संचालकांनी नाही. आणि डीडीआरने अपात्र ठरवली. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी 2दा अपात्र ठरवली. महाराष्ट्राच्या हायकोर्टाने त्याचे पण निकालपत्र देतो आणि त्याच्यात काय काय म्हणले की तुम्ही अफरातफर केली, 50 लाख रुपयाची डायरेक्ट त्यांच्या खात्यावर आहेत, त्यांनी त्याचे एक्सप्रेशन काय करू द्या, मुलाच्या खात्यावर मार्केट कमिटीचे पैसे आहेत. माझ्या वडिलांची शपथ घेऊन सांगतो, साला तुळशाम शेठ पडते, सीताराम शेठ होते, एक पैसे संजय काळेंनी खाल्ले नाही. एवढा नारायक नाही रे मी, 10 लाख 15 लाख द्यायला तयार आहे पुतळ्याची, एवढा हलकट नाही मी. अरे ज्यांनी जमीन या विधवा बायांच्या जमिनी लुबाडून घेतल्या, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही, ज्यांना पैसे नाही दिले, खरेदी कधी केली त्यांनी बोलाव. ज्याला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, ज्यांनी हायकोर्ट महाराष्ट्रातलं 2दा थर दिवशी ठरवलं, संजय काळे नाही हो, त्यांनी बोलाव, त्यांनी मोरके व्हावं. आणि ते म्हणले, मला कोणतरी म्हणले तुरुंगात तुम्ही जाईन, नाही तर संजय काळेला, अरे आता कर ना बाबा, काय कागदपत्र बाहेर काढ, सगळी काढून झाली, तुरुंगात गेल्यावर कशाला. मला बोलायचं नाही, मी आजपर्यंत बोललो नाही, माझ्याकडे लोक अनेक आली, मी आजपर्यंत कधी ते म्हणले सगळे पैसे घेऊन संजय काळे निघाले, पळाले, म्हटले पळून जाणार आहे अमेरिकेला. आता काय म्हणावं. माझी मुलगी बाबा सुदैवाने चांगली शिकली रे, इथं काय नाही, ती कॅलिफोर्नियात आहे, ती 6 महिन्यापूर्वीचं तिकीट काढले मी, किती, आणि तिथं घर घेतलंय, तिच्या कष्टाने घेतलंय, कळलं का नाही. त्यासाठी संजय काळे चाललाय, कायमचं नाही चाललं, पळून जाणारच नाही. काय 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 बोलाव. आणि पैसे लावले संजय काळेच्या अकाउंटला आहे का पैसे, ते बघा त्या कोठरीच्या अकाउंटला झाले का नाही जावा. वाईट आहे, इथं ब्लॅकचं चालतं का काय संस्थेत. एक तरी 28,44,00,000 राजेंद्र कोठारी, आनंद कोठारी यांच्या खात्यावर जमा आहेत, पळून चाला. अरे बाप रे, म्हटलं काय चाललंय बाप. माझ्याकडे कोण म्हटले बाई कामाला आहेत, त्याचे पगार, अरे बाबा सभापती आहे मी, माझ्याकडे शिपाई पण आहेत, त्या काय समजा दोन भांड्याला बाहेर येतात, शिपाई माझ्याकडे चहा देतात. तुम्ही माहिती त्यावेळी तर शिवाजीराव बुट्टे होते, ते टेलिफोनचं बिल पण देता येतात ना. तिथं म्हणले यांच्याकडे ते पगार कशाला. अरे संजय काळे आहे, माझ्या वडिलांनी निदान, मी वकिली आहे, दुसरा सल्ला दिला तर मला पैसे त्याच्यापेक्षा जास्त मिळतात. काय कोणताही स्थगिती आदेश नसताना, पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांची परवानगी असताना, तक्रार अर्ज केवळ केला म्हणून त्याची चौकशी होईपर्यंत आपण थांबलो. खरेदी खत केलं नाही, खरेदी खत करू शकत होतो. त्यानंही 12 लाखाची जागा दाखवली, जागा नाही म्हणून ती घेतली नाही, म्हणून हा तांडव करायचा, सगळी जागा आपण बघावं, सगळं प्रोसिडिंग सही शिक्क्याचं आपल्याला देतो. संजय काळेंनी, माझ्या संचालकांनी स्वतःसाठी जमीन खरेदी केली नाही. आज आपण पुणे जिल्ह्यात मार्केट पाहिली, स्वनिधीतून केली. माझ्या काळात आज मी सहकार मंत्री दादासाहेब काळे, वल्लभशेठ बेनके साहेब, निरुद्ध शेठ शेरकर यांना अभिवादन करतो, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो. आज ही मार्केट आपण वाढवली. पूर्वी आपले जुने संचालक आहे माधुशेठ बाळासाहेब डायरेक्टर होते, पांडुशेठ आहेत, सगळे आहेत. इतर मार्केट कमिट्या बघा, मला काय त्या बोलायचं नाही, तुषार भेट हे आणि पै करून आपण पैसे वाचवले, पैसे वाढवले. आज ही मार्केट कमिटी जुन्नर तालुक्याची राहिली नाही, स्वनिधीतून केलेलं आहे. शासनाची परवानगी आल्यानंतर सुद्धा थांबलो आणि आता खरेदी केलं. आता यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जर बाजार समितीच्या चेअरमन आणि संचालकांनी बाजार भावापेक्षा जास्त भावाने जमीन खरेदी केली असेल तर तो सरळ सरळ भ्रष्टाचार, निधीचा अपयोग आणि सार्वजनिक संस्थेच्या पैशाचा दुरुपयोग झाला असं मानता येईल.
आता यामध्ये प्रकार काय होतात, गैरप्रकार जर झालं तर जाणीवपूर्वक बाजारभावापेक्षा दुप्पट, तिप्पट किंवा इतर जास्त पटीने जर समजा पैसे देऊन ती जमीन खरेदी केली तर आणि हे पैसे जर कोणाच्या तरी फायद्यासाठी वापरले, उदाहरण संबंधित मालक, दलाल किंवा स्वतःचे नातेवाईक म्हणजे स्वार्थी हेतूने जर त्याचा उपयोग केला किंवा तिसरा एक त्यामध्ये महत्त्वाचा प्रकार असा येतो, जर उघड म्हणजे टेंडर प्रक्रिया जर राबवलेली नाही की आम्हाला ही जमीन खरेदी करायची आहे आणि कोणाची जमीन असेल तर त्यांनी आम्हाला ते करावे, म्हणजे एक टेंडर काढलं पाहिजे आणि ते जर न काढता खाजगीरित्या जर व्यवहार झाला तर तो गैरव्यवहार ठरतो, कारण त्याचं टेंडर निघालं पाहिजे. आणि त्यानंतर बनावट मूल्यांकन अहवाल तयार करून भाव वाढवला गेला असेल तर हे जे दस्तऐवज आहे हे फसवणूक ठरू शकते. आता कायदेशीर बाजूने यावर कोणती कारवाई होऊ शकते हे महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम 1963च्या कलम 36 आणि 38 नुसार यावर कारवाई होऊ शकते. त्यानंतर IPC भारतीय दंड संहिता 420, 468 आणि 471 नुसार कारवाई यामध्ये होऊ शकते. त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट 1988 मध्ये त्याच्यामधली विविध कलमं यामध्ये होऊ शकतात. आता यासाठी जर तुम्हाला हाच भ्रष्टाचार उघड करायचा असेल तर तुम्ही जमीन खरेदीचा दस्तावेज सेल डीड हे घ्या. त्यानंतर बाजारभावाप्रमाणे सरकारी प्रमाणपत्र जसं की सरकारी सर्कल रेट, तहसीलचे मूल्यांकन म्हणजे ही जमिनीचे बाजारभाव काय आहेत हे तुम्हाला तहसीलदार किंवा एक मूल्यांकन पत्र देऊ शकते की ह्या जमिनीचे आजनुसार बाजारभाव या पद्धतीने आहेत. एक त्यानंतर हे सरकारी प्रमाणपत्र बाजारभावाचे मिळाल्यानंतर म्हणजे त्यानंतर तुम्ही बैठकीचे मीटिंग मिनिट्स जे आहेत इतिवृत्त ते घ्या आणि ठरावाच्या प्रती घ्या. त्यानंतर तुम्ही या संदर्भामध्ये जी तक्रार आहे ती APMC जिल्हा सहकार अधिकारी प्रशासकीय कारवाईसाठी त्यांच्याकडे द्या. त्यानंतर एक अँटी करप्शन ब्युरो ACB आर्थिक गैरव्यवहार असल्यास FIRसाठी ती त्यांच्याकडे द्या. आणि सार्वजनिक हितासाठी लोकायुक्त कार्यालय यांच्याकडे तुम्ही ही तक्रार देऊ शकता. आणि जर बाजार समितीच्या चेअरमन व संचालकांनी संगनमत करून भ्रष्टाचार जर केला असेल म्हणजेच गैरव्यवहाराने उदाहरणार्थ कमी दर्जाची किंमत जास्त किमतीची जमीन म्हणून खरेदी केली, एक भाग कागदपत्र बनावटपणे तयार केली किंवा मागील तारीख टाकून ठराव दाखवला, कमी लोकांच्या संगनमताने अधिकाऱ्यांची दिशाभूल केली आणि त्यामुळे बाजार समितीचा निधीचा अपहार झाला असेल तर हे प्रकरण गंभीर आणि आर्थिक भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात मोडतं. अशा प्रकरणामध्ये महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा 1983 नुसार शासन आणि निबंधकाकडून चौकशी लावता येते. कलम 36 आणि 38 अंतर्गत निबंधक चौकशी लावू शकतात आणि दोषी आढळल्यास चेअरमन व संचालक यांचं पद रद्द केलं जाऊ शकतो. आणि आर्थिक गैरव्यवहार जर तुम्हाला वाटलं याच्यामध्ये झालेला असेल, ज्यावेळेस तुम्ही बाजार समितीने जी खरेदी केलेली जमीन आहे तिचं आणि बाजार मूल्यांकन याच्यामध्ये जर तफावत जर असेल तर यामध्ये निधीचा अपहार, बनावट दस्तावेज, बनावट ठराव असेल तर IPC कलम 420 फसवणूक, 467 आणि 468, 471 बनावट कागदपत्रे तयार करणे आणि वापरणे लागू होतात. त्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यानंतर अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता, कारण सरकारी निधीचा अपहार असल्याने तुम्ही लोकायुक्त किंवा ACB कार्यालयात थेट तक्रार दाखल करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला दस्तऐवज, पुरावे आणि ठोस माहिती आवश्यक असते. आणि चेअरमन आपल्या अधिकारात ही जमीन खरेदी करू शकतो का, तर यामध्ये चेअरमन हा कार्यकारी प्रमुख असतो, पण बाजार समिती निर्णय चेअरमनचे अधिकार येत नाहीत. आणि दुसरं महत्त्वाचे जे बाजार समितीचे आर्थिक निर्णय असतात, उदाहरण जमीन खरेदी हा महत्त्वाचा आहे, हा सर्वसाधारण सभा किंवा कार्यकारी मंडळाच्या बहुमताने घेतले जातात. येथे तुम्ही सर्वसाधारण सभा घेतलेली आहे का बाबा ही जमीन आम्हाला घ्यायची आहे, चेअरमन फक्त त्या निर्णयाची अंमलबजावणी करू शकतो आणि एकट्याने त्याला निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. आणि जर समजा
इतर सदस्यांच्या विरोध असेल तर जर बहुमताने निर्णय झाला नसेल तर चेअरमनचे स्वतःहून जमीन खरेदी केल्यास तो निर्णय बेकायदेशीर ठरू शकतो आणि संबंधित सदस्य राज्य कृषी पणन महामंडळाकडे, महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड किंवा संबंधित जिल्हाधिकारी, निबंधक, रजिस्ट्रार APMC कडे तक्रार करू शकतात. आणि काही परिस्थितीमध्ये, आता हे महत्त्वाचा मुद्दा यामध्ये, काही परिस्थितीमध्ये शासन हस्तक्षेप करून चौकशीही करू शकतो. म्हणजे शासनाला ही चौकशी करण्याचा अधिकार आहे आणि चेअरमनवर शिस्तभंग किंवा निलंबनाची कारवाई होऊ शकते. आणि मग जर समजा तुम्ही बाजार समितीचे सदस्य असाल, चेअरमनने नियमबाह्य काही केलं असेल तर तुम्ही अधिकृत तपासणी आणि ऑडिटची मागणी करा. त्यानंतर निबंधक कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे तक्रार दाखल करा आणि बाजार समितीच्या सभा इतिवृत्ताची मागणी करा. त्यातून निर्णय कसा झाला हे स्पष्ट होईल. म्हणजे हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, चेअरमन काही म्हणत असले आणि एक तालुक्यामध्ये कशा पद्धतीचं जरी वातावरण झालं, विरोधक एकत्र येऊन किंवा एक अगदी संचालक बाजार समितीला छावणीचं स्वरूप आणून, म्हणजे एक पोलीस फाटावरून संचालक मंडळाची सभा घ्यायची वगैरे, किंवा प्रत्येकानेच लोकांनी सांगायचे की आम्ही ही जमीन आम्हाला नको, आणि तरीही आपण त्याच आपल्या मतावर ठाम राहायचं, असं एक भाग असतो. तर यामध्ये काहीतरी गैरव्यवहार जाण्याची शक्यता निर्माण झालेली असते. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की समजा एक शेतकरी की जो बाजार समितीचा सदस्य जरी असेल तर तो हे पणन मंत्री त्यांच्याकडे ही चौकशी लावू शकतो आणि त्याला या जमिनीला एक तुम्ही काय म्हणला स्टे, ह्या खरेदीला स्टे लावू शकतो. म्हणजे हा एक प्रकार आहे. हे कायदेशीर करण्याऐवजी हे लोक एक साधारण याच्या माध्यमातून, त्याच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी च्या संदर्भामध्ये, किंवा एकटाच हा अडून बसलेला चेअरमन, किंवा हे त्याच्या विरोधामध्ये एकंदरीत मोर्चे काढणारे किंवा त्यांच्या विरोधात भाषणं करणारे वगैरे, हे जे लोक आहेत ते कायदेशीर मार्गाने का जात नाहीत, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या संदर्भामध्ये आम्ही सर्व प्रकारे याचा एक निर्णय घेण्याची क्षमता कशा पद्धतीने आहे. नाहीतर तुम्हाला एक महत्त्वाचा गोष्ट सांगतो की जरांगे पाटील जसे मुंबईला आरक्षणासाठी सर्व लोक घेऊन जातात, तसंच तुम्हाला जर पणनस जे मंत्री आहेत त्यांच्याकडं, मुख्यमंत्र्याकडं तुम्हाला जर जाता येत असेल, तुम्ही गाड्या करत जाऊन जर समजा धरणं धरून बसलात तर तुमचा व्यवहार लगेच रद्द होऊ शकतो. म्हणजे त्याला स्टे येऊ शकतं आणि हा सगळा जो बेकायदेशीर जो व्यवहार आहे तो होऊ शकतो. पण तत्पूर्वी त्या जमिनीचं मूल्य काय आणि ती तिथे का घेण्यात आली याचाही महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही ते कागदपत्र सादर केले गेले पाहिजे तुम्ही तुमच्या बाजूने. तर आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. परंतु एक वेगळी बात आपल्याला जर सांगायची गेली तर पुणे नाशिक रोडवर मनसर वगळता, इतर म्हणजे आंबेगाव तालुका वगळता प्रत्येक तालुक्यामध्ये काही ना काही एक वर खाली झाटापटी वगैरे चालूच आहेत. म्हणजे खेडमध्ये दिलीप मोहिते विरुद्ध बाबाजी काळे, त्याच्यानंतर तुमचं संगमनेरमध्ये एक भंडारे महाराजांनी केलेलं कीर्तन, त्या संदर्भामधले संगमनेरचं तो प्रकरण, म्हणजे जुन्नरच्या शेजारी झालेला थोरात विरुद्ध आपले खताळ हे आमदार. त्यानंतर सिन्नरमध्ये जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये एक फार वेगळ्या पद्धतीचं तो तालुका डवळून निघालेला आहे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून. आणि आपला हा जुन्नर जो तालुका आहे, नारायणगाव जुन्नर, तर या तालुक्यामध्ये देखील आता हे संजय काळे, त्यानंतर शेरकर आणि जे दुसरे आपले बेनके यांची जी घराणे, यांच्या संदर्भामध्ये देखील थोडीशी नाही म्हटलं तरी कमी जास्त प्रमाणामध्ये लोकांची भावना जी आहे ती निराशावादी आहे हे किंवा विरोधातले आहे हे सांगायला काही वेगळं असं काही नाही. तर आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपणही
या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता, त्यानंतर तुमचं मत काय याविषयी, आणि हे निष्कारणच एकंदरीतदृष्ट्या प्रतिकार करणे त्यापेक्षा कायदेशीर बाबीने जाणं हे योग्य काय अयोग्य या संदर्भामध्ये देखील आपली माहिती सांगून आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. आणि आपलं कॉमेंट हे महत्त्वाचं आहे, तेही करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.